आहे. पहिल्या धड्याचं आपण सगळं डिस्कशन डिटेलमध्ये केलेलं आहे. सोपा धडा होता. पहिला धडा वॉज व्हेरी सिम्पल. त्याच्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन टू बेसिक सगळ्या गोष्टी ज्या होत्या केमिस्ट्रीची रिव्हिजन होतं. 8वी 9वी 10वी आपण जे जे काही शिकलो त्या सगळ्याचा शॉर्टकट रिव्ह्यू त्याच्यामध्ये होता आणि शिवाय त्याच्यामध्ये नवीन टेन्शन देणारे 2-3 मुद्दे पण ऍड केलेले होते. सगळ्यात पहिला होता आपल्याला लॉज ऑफ म्हणजे केमिकल लॉज ऑफ इक्वेशन्स की केमिकल रिएक्शन्स किंवा केमिकल इक्वेशन्स जे असतात किंवा जे लॉज ऑफ केमिकल रिएक्शन्स आहेत त्याच्यामध्ये कोणत्या तरी ऍटम्स एलिमेंट्स काय रिॲक्ट करतात, कोणत्या तरी लॉजने कसे रिॲक्ट करतात, असेच का रिॲक्ट करतात, ह्या सगळ्याचे काही बेसिक फंडामेंटल लॉज दिले होते. 5 लॉज होते. त्याच्यावरती काही काही प्रॉब्लेम्स पण होते जे आपण आत्ताच बोललो की सॉल्व्ह करण्याकरता आपण काय करू शकतो. तिसरा महत्वाचा मुद्दा जो त्याच्यामध्ये होता तो होता मोल कन्सेप्ट. मोल कन्सेप्ट तुम्हाला म्हातारे होऊन जाल ना तुम्ही तरी पण तुमचा पिच्छा पुरवणार आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. 1 मोल इज इक्वल टू अवॅगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स, म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स म्हणजे 1 मोल. एका मोलमध्ये एवढे पार्टिकल असतात, मग ते ऍटम्स असतील, आयन्स असतील, इलेक्ट्रॉन्स असतील, प्रोटॉन्स असतील, काहीही तुम्ही म्हणा, त्याचा नंबर फिक्स्ड आहे. ठीक आहे, ही ती मोल कन्सेप्ट आहे. तर आता त्या मोल कन्सेप्टच्या पुढे मग जसं मोलार व्हॉल्यूम, मोलार मास हे सगळं त्याच्यामध्ये होतं. ते सगळं आपण डिस्कस केलं होतं. आता आपण टॉपिक नंबर 2 कडे चाललोय. दॅट इज अनदर टॉपिक ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री. आता अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय हे आपण ऑलरेडी बोललो होतो. सांगा बरं मला अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय. 5 ब्रांचेस असतात केमिस्ट्रीच्या, हे मी तुम्हाला सांगितलं होतं बरोबर. त्यातलं एक होतं अनालिटिकल केमिस्ट्री. पहिल्या पानामध्येच ते आलेलं आहे तिकडे. मी तिथे नाही जाते, मी मोल कन्सेप्टवर जाते. मुद्दाम तुम्हाला ते अंडरलाईन करून देण्याकरता की ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बाकी डायटन थिअरी वगैरे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ऍटॉमिक मास, ऍटॉमिक मॉलिक्युलर मास या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत. कार्बनचा रोल काय असतो ते पण आपण बघितलं. हे काय झालं रे मध्येच. हा बरं, आता मला मुद्दाम मोल कन्सेप्टवर यायचंय कारण की ती महत्वाची आहे, म्हणून मला त्याच्यावरती परत एकदा ते वाचायचंय. ठीक आहे. मोल बघा, 1 मोल इज द अमाउंट ऑफ अ सबस्टन्स दॅट कंटेन्स as many entities or particles as there are atoms in exactly 12 gram of the carbon 12 isotope. ह्याचे कॅल्क्युलेशन केल्यावरती आपल्याला आन्सर आलं होतं 6.022 इंटू 10⁻23 atoms पर मोल. बरोबर, हे झाले कार्बनचे. म्हणजेच एका मोलमध्ये इतके सगळे पार्टिकल्स असतात. हीच कन्सेप्ट मगाशी मी तुम्हाला सांगितली ती मोल कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता मी मुद्दाम का सांगितलं, हा त्यातला सगळ्यात नवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मोल कन्सेप्टवर तुम्हाला एकतरी प्रश्न नक्की येतो आणि याचं कनेक्शन 12वीला पण आहेच आहे. ठीक आहे. आता अनालिटिकल केमिस्ट्रीकडे चला आणि मला सांगा की तुम्ही अनालिटिकल केमिस्ट्री हा शब्द ऐकल्यावरती तुमच्या डोक्यात काय येतं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अनालिसिस. अनालिसिस करूया असं म्हणतो ना आपण. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे त्याच्या आयुष्यात, चला आपण अनालिसिस करूया. म्हणजे काय करूया, त्याच्यावर शोध करूया. करेक्ट, लाईज करायचं त्याला. म्हणजे तुम्हाला यू हॅव टू फाइंड आउट की हे काय बाबा काय आहे. समजा मी तुम्हाला एक फळ दिलं, हे फळ तुम्हाला दिसतंय का. दिसतंय. हा, काय आहे हे. मँगो. मँगो. पण हा मँगो साधा मँगो नाहीये, हा एक्सपेरिमेंट करून लॅब मधनं आणलेला मँगो आहे. म्हणजे शेतामध्ये पिकलेला किंवा झाडावर पिकलेला किंवा आपण त्यात ते केमिकल बिमिकल लावून पिकवतो तसा हा नाहीये. हा लॅबमध्ये बनवून आलेला मँगो आहे. आता मला याच्यावर रिसर्च करायचा आहे, तर मला काय करावं लागेल. याला खाऊ का मी याला डायरेक्ट. विचार करून सांगा. मँगो तुम्हाला दिसतोय, मँगो तुम्ही ऑलरेडी खाल्लेत, मग काय करायचं. आता मला याचा अनालिसिस करायचा असेल तर काय करू याला. सांगा काय करायला पाहिजे. आपण त्या मँगोचे ब्रेक करून त्याच्यामध्ये काय आहे त्याची सर्च करायला पाहिजे. शाबाश. आता माझ्याकडे आजूबाजूला जे सामान आहे ते मी घेते. हा तांब्या आहे, तांब्या स्टीलचा,
पण त्याच्यात पाणी नाहीये, त्याच्यामध्ये एक कलर्ड सोल्युशन आहे कोणतं तरी. दिसणार नाही तुम्हाला, वाकवलं तर ते पडेल खाली. मी सांगते, ह्या तांब्यामध्ये एक कलर्ड सोल्युशन आहे, किंवा फॉर दॅट मॅटर जस्ट वेट अ सेकंड, 1 मिनिट थांबा. तुमच्या समोर मी एक गोष्ट आणते, मग ते तुम्हाला समजेल की मी काय विचारते. ठीक आहे. तर आता ह्या तांब्यामध्ये एक कलर्ड, समजा लाल रंगाचं सोल्युशन आहे, तर ते काय असेल, कसं शोधणार आपण? काय करून समजेल की ते काय आहे? पटपट बोला, एवढा वेळ घेऊ नका. तुम्हाला कळलं का मी काय विचारलं? त्या तांब्यामध्ये लाल रंगाचं सोल्युशन आहे, मला शोधायचंय की ते काय, तर मला काय करावं लागेल? काय माहिती तुम्ही इतका कसला विचार करता. तुम्हाला कोणी येऊन मारणार नाहीये तिकडे, तुमच्या डोक्यात जे ते पटपट बोला. आणि हे बघा, हे आणखी एक गोष्ट आणली मी तुमच्यासाठी, एक बाटली आहे, बाटली दिसते का बघा. आता कसं दाखवू मी, अशी ठेवते माझ्या जवळ, इथे खालच्या बाजूला उलट करते, उलट. दिसलं का तुम्हाला? येस मॅम. लेट मी स्टॉप प्रेझेंटिंग. आता मला पण नीट दिसेल. हा, आता तुम्हाला दिसतंय का ही बाटली कसं ठेवू, असा हात ठेवते, ह्याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन आहे, हे माझ्याकडे चेकिंगला आलं. काय करू, पिऊन बघू का मी हे सोल्युशन? नाही. मग काय केलं पाहिजे? जसं तुम्ही म्हणाल की त्या आंब्याचं मला काहीतरी कट करून त्याचं शोधून काढायला पाहिजे, तसं ह्या सोल्युशनचं किंवा या तांब्यातल्या लाल रंगाच्या सोल्युशनचं मी काय करायला पाहिजे? हे भगवान, इन बच्चों को स्पीड बढ़ाने को बोलो. तुम्ही किती कमी हळू बोलता रे, किती कमी स्पीडने बोलता तुम्ही लोक. पटपट बोला. काय करायला पाहिजे? एखादा अननोन सॅम्पल असेल त्याला टेस्ट करतो का आपण? नाही करत, तुम्ही ऑलरेडी सांगितलं. मग एखादं सॅम्पल असेल त्याला टेस्ट करायचं म्हणजे काय करायचं हे विचारते मी तुम्हाला. खाऊन बघायचं नाही, मग टेस्ट कसं करायचं? त्या सोल्युशन मध्ये वेगवेगळे केमिकल्स टाकायचे, त्याच्यामध्ये काय भावेश, शाबाश, तुला एक स्टार. तू इथे समोर असेल तर मी तुझ्या हातावर एक स्टार दिला असता. असं आपल्याला लहान असताना टीचर करायचं ना, बरोबर उत्तर दिलं की स्टार द्यायचं. तुला स्टार मिळायला पाहिजे, तू बरोबर सांगतोस. ते सीआयडी मध्ये बघितलं का तुम्ही, ते कुछ तो गडबड हे दयावाला तो प्रद्युम्न, ते काय करतात, त्यांच्याकडे कोणतं पण सॅम्पल आलं की त्याला ते चेक करतात, त्याला टेस्ट करतात, त्याला ते अनालाइज करतात. म्हणजे काय करतात, त्याला आधी बघतात, त्याचा वास घेतात, काहीतरी ऍसिडिक आहे का, पंजंट स्मेल आहे का, काहीतरी वेगळंच आहे का, काहीच स्मेल नाहीये का, काहीतरी त्यातनं हिंट मिळते. फिजिकल प्रॉपर्टीज मधनं आपल्याला गोष्टी कळतात, तशा केमिकल प्रॉपर्टीज मधनं त्या कन्फर्म होतात. एखादी गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा जो आंबा आहे हा काहीतरी त्याच्यावर केमिकल रिएक्शन केलेला, लॅबमध्ये बनवलेला, असं होतं, असं करतात. अशा शेतीच्या अनेक प्रयोगांमध्ये पोमॅटो म्हणजे पोटॅटो आणि टोमॅटोचं मिक्सचर म्हणून एक पोमॅटो बनवलाय. तर अशा रिसर्च ओरिएंटेड गोष्टींचे जे आउटपुट आहेत तसे टेस्टिंग करावं लागतं, बरोबर ना? मग टेस्टिंग करताना परत त्याचे तुकडे करायचे, त्याला वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकायचं, त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस करायचं की त्याच्यामध्ये काय काय आहे. म्हणजेच परत आता त्याच्या ऍटॉमिक स्ट्रक्चरकडे जायचं की त्याच्यामध्ये एलिमेंट्स काय आहेत, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज काय असतील, हे काय बॉन्ड असेल, हे कोणत्या कंडिशनला आपण ठेवू शकतो, हे पिण्यासारखं आहे का, हे कधी खराब होईल, एक्सपायरी असते ना प्रत्येक गोष्टीची. हे जे औषध मी तुम्हाला दाखवलं, हे औषध नाही, साधं आलं लिंबूचा पाचक रस आहे, हे बऱ्याच घरांमध्ये असतं. असंच तुमच्या घरामध्ये ते विनेगर असेल किंवा फॉर दॅट मॅटर कोल्ड्रिंक असेल, दही जरी आणलं ना बाहेरचं, त्याच्यावरती एक्सपायरी असते. एक्सपायरीचा अर्थ आहे की ह्या तारखेच्या पलीकडे ते वापरायचं नाही, अशी एक्सपायरी आपल्या औषधांवरती पण असते. कारण की त्याच्यात काहीतरी केमिकल्स असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात, आणि त्याच्या पलीकडे ते वापरलं नाही पाहिजे हे त्याच्या अभ्यासातनं सिद्ध झालेलं असतं, बरोबर? आता सांगायचा मुद्दा असा आहे, हे सगळं शोधून काढण्यासाठी त्या वस्तूंचं अनालिसिस करतात, आणि ते अनालिसिस म्हणजे अनालिटिकल केमिस्ट्री. समजलं का? हे कशाकरता मी तुम्हाला हे सगळं पुराण सांगितलं, ह्याच्याकरता की हा नुसता धडा आहे आमच्या पुस्तकामध्ये आणि आम्ही तो वाचला आणि त्याचे परीक्षेत प्रश्न लिहून आलो.
असा गाढवपणा आपण नाही करायचा. आपल्याला का दिलाय हा धडा? 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला जे सगळे धडे आहेत त्याचं ऍप्लिकेशन आहे पुढे कुठेतरी बाहेर इंडस्ट्रीमध्ये. केमिस्ट्रीचा अभ्यास करून तुम्ही जेव्हा केमिकल इंडस्ट्रीमध्ये जाल तेव्हा तुम्हाला या सगळ्या कन्सेप्टचा उपयोग होतो. तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पता नहीं मैंने कुछ तो 11वी-12वी में पढ़ा था, हाय प्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफी. पता नहीं क्या होता है. इन्स्ट्रुमेंट समोर आलं की माहितीच नाही काम कसं करायचं. कारण की आपल्याला त्या गोष्टी दिसत नाहीत, त्याच्यामुळे त्यांचा आपण अभ्यास कसं करणार असं होतं. पण थिअरी इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड अंडरस्टँड इट व्हेरी वेल नाव. आता बघा, इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री मी तुम्हाला बरंच मोठं इंट्रोडक्शन दिलंय, तुम्हाला कळलंय. आता की मला हिरवा रंग आवडत नाही, कोणता रंग घेऊ? मला कोण सांगेल? कोण होता आपला मित्र? भावेश, तू जो सांगशील त्या रंगाच्या पेनने मी आज लिहिणार आहे. तू बरोबर उत्तर दिलं होतं. चल, काय सांग, तुला कुठला रंग आवडतो? रेड. शाबाश, चालेल, तो दिसतो. चला, आता अनालिटिकल केमिस्ट्री फॅसिलिटेट्स इन्व्हेस्टिगेशन ऑफ केमिकल कॉम्पोजिशन ऑफ सबस्टन्स. बघा, इन्व्हेस्टिगेशन सीआयडी मध्ये करतात ना इन्व्हेस्टिगेशन, म्हणजेच काय करतात, त्याच्यामधलं काय आहे कॉम्पोजिशन हे शोधून काढण्याचं काम करतात. इट युजेस द इन्स्ट्रुमेंट्स अँड मेथड्स टू सेपरेट, आयडेंटिफाय अँड क्वांटिफाय द मॅटर अंडर स्टडी. तुमच्याकडे जे काही पदार्थ दिलेले आहेत, जसं की हा आंबा किंवा हे लिक्विड, काही घ्या, याच्यामध्ये काय आणि किती प्रमाणात आहे हे शोधून काढण्याचं काम, त्याला वेगळं करण्याचं काम अनालिटिकल केमिस्ट्री करते. नाउ अनालिसिस मे बी क्वालिटेटिव्ह और क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटीचा अर्थ आहे किती प्रमाणामध्ये, क्वालिटेटिव्ह म्हणजे काय आहे. ठीक आहे. अँड इट प्रोव्हाइड्स केमिकल अँड फिजिकल इन्फॉर्मेशन अबाउट द सॅम्पल. तुम्हाला त्याच्याकडे बघूनच कळतं त्याच्यात केमिकल काय आहेत, त्याच्यात फिजिकल काय आहेत. म्हणजेच काय, फिजिकल प्रॉपर्टी बघून कळतात, केमिकल प्रॉपर्टी, केमिकल रिएक्शन बघून कळतात. तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो. नाउ क्वालिटेटिव्ह अनालिसिस इज कन्सर्न विथ द डिटेक्शन of the presence or absence of elements in compounds and mixtures of compounds. Quantitative analysis deals with the determination of the relative proportion of elements in compounds and mixtures compounds. म्हणजेच काय, तुम्हाला क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये त्याच्यामध्ये कंपोजिशन काय आहे ते समजतं. बरोबर. नाउ इम्पॉर्टन्स ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री. कुठे कुठे याचे युजेस आहेत? जनरल प्रश्न आहे, पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. बघा, course of analytical chemistry extends to the knowledge acquired by the students in studying general, inorganic आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तिघांमध्ये पण आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला एलिमेंट्स वेगळे वेगळे करायचे आहेत एक्सेप्ट कार्बन आणि हायड्रोजन. समजा खनिज आहेत, म्हणजे जमिनीच्या खालून आपण खनिज काढतो, त्याच्यामध्ये तुम्हाला एक खूप असा मोठा असा मिक्स झालेला दगड मिळाला. तुम्हाला त्या दगडामध्ये शोधून काढायचे की त्याच्यामध्ये मेटल आहे का, त्याच्यात डायमंड आहे का, त्याच्यामध्ये गोल्ड आहे का, काहीतरी त्याच्यामध्ये आहे, चमकतंय पण तुम्हाला माहित नाही काय. ते शोधून काढण्याकरता तुम्हाला अनालिटिकल केमिस्ट्रीचा उपयोग करावा लागेल. तुम्हाला ते ब्रेक करावं लागेल, सेपरेट करून त्याला चेक करावं लागेल की नक्की हे काय होतं. हे सगळं इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतं, पण ते अनालिटिकल मध्ये पण येतं. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री तर बापरे, खूप मोठं मंदिरच आहे केमिस्ट्रीचं. त्याच्यामध्ये काय, अनंत प्रकारचे कंपाऊंड आहेत. मग एवढ्या सगळ्या कंपाऊंड मधला आपल्या पदार्थामध्ये काय आहे हे शोधून काढण्याकरता ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अनालिटिकल केमिस्ट्री असं बघावं लागतं. Now, chemical analysis is one of the most important methods of monitoring the composition of raw materials, intermediates and finished products. रॉ मटेरियल मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही जमिनीच्या खालनं काहीतरी काढलं ते रॉ मटेरियल. इंटरमिडिएट्स, एखादी केमिकल रिएक्शन आपण स्टार्ट करतो, ती टप्प्याने पूर्ण होते आणि मग त्याचा फायनल प्रोडक्ट मिळतो. कार्बन प्लस ऑक्सिजन विल गिव्ह यू CO2. ही खूप सारी सोपी आपण लिहितो तशी रिएक्शन आहे, पण अशा खूप कॉम्प्लिकेटेड केमिकल रिएक्शन्स केमिस्ट्रीमध्ये आहेत, त्याचा लेवल 1, लेवल 2, लेवल 3 म्हणजे टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3 असं करत 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 पुढे जावं लागतं. मग त्या मध्ये मध्ये जे बनतात त्याला म्हणतात इंटरमिडिएट्स. ते काय फायनल प्रोडक्ट नाही आहेत आणि ते रॉ मटेरियल पण नाही आहेत, कारण रॉ मटेरियलच्या वरती काहीतरी केमिकल रिएक्शन झाली आणि ते मध्ये आहेत आणि ह्यांच्यापासून आता तुमचं प्रोडक्ट बनणार आहे. म्हणजे ते कोण आहेत, आदले मधले प्रवासातले. आणि फिनिश प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यात शेवटी जे मिळतात ते. And also the composition of air in streets and premises of industrial plants. इंडस्ट्रीज, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे MIDC नावाची एक खतरनाक जागा असते. काय असतं रे MIDC मध्ये?
MIDC म्हणजे काय? मुलांनो, MIDC म्हणजे काय? पटकन बोला. ऐकलाय का शब्द? हॅलो. महाराष्ट्र युनियन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. कॉर्पोरेट. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे MIDC. थोडक्यात त्याच्यामध्ये काय असतं म्हणजे फुल फॉर्म जाऊ द्या, पण तिथे होतं काय? तिथे सगळी झाडं असतात, मस्त ग्रीनरी असते, बगीचे असतात, हो की नाही? हो ना? तुम्हाला प्रश्न ऐकू आला का? MIDC मध्ये खूप सारी झाडं असतात, बागा असतात. तिथे फिरायला गेलं की बरं वाटतं, हो का? नाही. मग काय असतं तिकडे? तिथे प्रोडक्ट तयार होतात. म्हणजेच तिथे कंपन्या असतात, तिथे फॅक्टरीज असतात मोठ्या मोठ्या, आणि तिथल्या हवेमध्ये खूप प्रदूषण असतं. तुम्ही केव्हाही बघा, MIDCच्या जवळपासच्या भागामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं एअर पोल्युशन असतं, वॉटर पोल्युशन असतं, आणि या कंपन्या असतात, मोठ्या मोठ्या फॅक्टरीज असतात, इंडस्ट्रीज असतात. त्याच्यामध्ये काहीतरी रॉ मटेरियलवरती प्रोसेसिंग करतात आणि त्यातनं जे काही बाहेर पडतं ते वेस्ट असतात. एकतर ते चिमनीज मधनं ते सगळं जाळतात आणि ते हवेमध्ये पसरतं, किंवा त्यातले केमिकल्स असतात, क्लिनिंग एजंट्स असतात, भरपूर काय 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 कचरा बाहेर निघतो. तो सगळा धुतला की आपल्या पाण्यामध्ये तो मिसळला जातो. कुठे जाणार तो कचरा? आपल्या याच्यातच जाणार ना. तसंच वेस्ट, सॉलिड वेस्ट, खूप सारा कचरा तिकडे बनतो, काही मेटॅलिक वेस्ट बनतो. म्हणजे हे सगळे जे असतात ना, हे आपल्याच सराउंडिंग मध्ये तयार होणारे आणि आपल्याच सराउंडिंग मध्ये येणारे असे कचऱ्याचे प्रकार आहेत. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या हवेमध्ये कॉम्पोजिशन ऑफ एअर बघितलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये काय काय आहे? त्या हवेमध्ये प्रदूषण असलेले घटक किती आहेत? चांगली हवा किती आहे? लोकांना राहण्याकरताची ती हवा बरोबर आहे का नाही? तुम्ही, मला माहित नाही तुम्ही हे कधी ऑब्झर्व केलंय का नाही, बस स्टॉपच्या इकडे, सॉरी, खूप मोठ्या एखाद्या एसटी स्टँडच्या इकडे किंवा एखाद्या मोठ्या सिग्नलच्या इकडे, गावातल्या किंवा शहरातल्या जिकडे खूप ट्रॅफिक असतं भरमसाठ, तिथे ना एअर पोल्युशनचा एक असा टीव्ही फिरत असतो. एवढा पर्सेंटेज ऑक्सिजन, एवढा पर्सेंटेज नायट्रोजन, एवढं हवेमध्ये कॅल्क्युलेशन करत असतात ते किती प्रदूषण आहे. म्हणजे हे जे चेकिंग होतं कॉम्पोजिशनचं, हे पण एक प्रकारचं अनालिसिस आहे. ऍग्रिकल्चरमध्ये तुमच्याकडे एखादा पदार्थ आला, तुमच्याकडे जमिनीचे वेगवेगळे प्रकार आले, आमच्याकडे आमच्या शेतामध्ये काय माहिती नाही, गेल्या 2 वर्षापासून चांगलं पिकच येत नाही, मग तुम्ही मातीचं चेकिंग करणार, म्हणजे मातीचं अनालिसिस करणार. केमिकल अनालिसिस तर करायचंच असतं तुम्हाला, टू डिटरमाइन दी कॉम्पोजिशन ऑफ सॉइल अँड फर्टिलायझर्स पण, बरोबर ना? मेडिसिन मध्ये याचा खूप मोठा उपयोग होतो. मेडिसिन्स आपले लाईफ सेवर्स आणि लाईफ टेकर्स ऑल्सो समटाइम्स. इतके डेडली काही काही मेडिसिन्स आहेत की तो माणूस रोगापेक्षा औषधांनीच मरून जातो. कारण की ते मेडिसिन्स म्हणजे काय? केमिकल्स आहेत, आणि केमिकल्स एक प्रकारे आउटसाइड पार्ट्स आहेत ना, म्हणजे ते आपल्या शरीरामध्ये तयार झालेले नसतात. मग ते सगळेच आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होत नाही, डायजेस्ट होत नाही, आणि मग ते त्रास देतात शरीराला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, दाखवतात की आम्ही बाहेरचे पार्टिकल्स आहेत. सो असे जे सगळे मेडिसिन्स असतात ते सगळे बनवणं आणि त्याचं अनालिसिस करणं, हे सगळं काम अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये येतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॉरेन्सिक सायन्सेस. फॉरेन्सिक सायन्स म्हणजे अशी टीम असते, जे तुम्ही बघितलं असेल, क्राईम झाला, कोणाचा तरी खून झाला, कुठेतरी काहीतरी सॅम्पल पडले रक्ताचं, शोधून काढायचं की हे कोण असेल, असं सगळं जे करतात ते फॉरेन्सिक सायन्स असतं. आणि त्याच्यामध्ये खूप ह्याचा वापर होतो आणि ते खूप टेन्स काम असतं. तुम्ही बघितलं असेल पिक्चर त्याच्यामध्ये लोक शोध लावतात, ठीक आहे ना? ते फॉरेन्सिक सायन्स आहे. मग इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्री, industrial process as a whole and the production of new kinds of materials are closely associated with the analytical chemistry, and it consists of classical, weight, chemical methods and modern instrumental methods. क्लासिकल म्हणजे खूप आधीपासून जे आपण अनालिटिकल केमिस्ट्री वापरत होतो ते. वेट केमिकल मेथड्स म्हणजे कोणत्या? ह्याच्या क्रोमॅटोग्राफीच्या. आणि मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड म्हणजे HPLC, GC, हे सगळ्या हाय फंडू टेक्निक्स. आता ह्याच्या पुढे आपल्याला सांगितलंय अनालिटिकल केमिस्ट्री बद्दल की आपलं जे अनालिसिस आहे ते 2 प्रकारे होतं.
एक होतं क्वालिटेटिव्ह आणि एक होतं क्वांटिटेटिव्ह. क्वालिटीमध्ये काय काय आहे, हा पदार्थ, तो पदार्थ, तो पदार्थ, म्हणजे हा एलिमेंट आहे का तो एलिमेंट आहे का तो एलिमेंट आहे, हे तुम्हाला त्याची क्वालिटी समजेल, त्याचं कंपोजिशन समजेल. आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये काय येतं, किती प्रमाणामध्ये आहे. एक मिनिट हा, त्याचं प्रमाण म्हणजे क्वांटिटी, ह्या दोनही गोष्टी तुम्हाला कुठे कळतात, क्वांटिटेटिव्ह मध्ये काय क्वालिटेटिव्ह आणि समजतं. क्वांटिटेटिव्ह. हा, क्वांटिटीमध्ये प्रमाण समजतं की किती प्रमाण आहे, कार्बन 90% आहे का ऑक्सिजन 10% आहे का, काय किती प्रमाणामध्ये, हे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये समजतं. शिवाय मॅक्रो आणि मायक्रो, म्हणजे मॅक्रो म्हणजे मोठ्या प्रमाणात, मायक्रो म्हणजे छोट्या प्रमाणामध्ये, असंही अनालिसिस होतं. छोटंसं सॅम्पल, एकदम छोटंसं 1 ग्रॅम सॅम्पल सापडलंय, त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचंय, आणि भरपूर मोठी सॉइल आहे त्याच्यातलं तुम्हाला सॅम्पल घेऊन चेक करायचंय. सो अशा दोन्ही प्रकारचं तुम्हाला अनालिसिस करायचं असतं. आता क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस मेथड्स इन्क्लूड सेपरेशन लाईक प्रेसिपिटेशन, एक्स्ट्रॅक्शन आणि डिस्टिलेशन. ह्या खूप पूर्वापार चालत आलेल्या पद्धती आहेत, क्लासिकल टेक्निक्स आहेत या. त्यात पहिली कोणती आहे, प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेट होणं म्हणजे काय, खाली प्रेसिपिटेट होणं, म्हणजे काहीतरी कशात तरी टाकलं आणि त्याचा खाली प्रेसिपिटेट झाला, खालच्या बाजूला, त्याला अवक्षेप म्हणतात मराठीमध्ये, अवक्षेप. एक्स्ट्रॅक्शन, काहीतरी आहे लिक्विड, त्याच्यामध्ये त्याला एक्स्ट्रॅक्ट करणं, काढून घेणं. जसं खूप साऱ्या धातूंचं जर लिक्विड असेल, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी केमिकल टाकलं आणि त्यातला एक धातू काढून घेतला की यू आर एक्स्ट्रॅक्टिंग दॅट मेटल फ्रॉम दॅट मिक्सचर. नंतर आहे डिस्टिलेशन. डिस्टिलेशन मध्ये पाणी उकळून त्याची वाफ करून ती दुसरीकडे घ्यायची, म्हणजे शुद्ध पाणी, डिस्टिल्ड वॉटर, बरोबर. आयडेंटिफिकेशन मे बी बेस्ड ऑन डिफरन्सेस इन कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, रिएक्टिव्हिटी. आता ह्यातलं रिएक्टिव्हिटी सोडलं तर बाकी सगळ्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. त्याचा रंग कसा, त्याचा वास कसा, त्याचा मेल्टिंग पॉइंट किती, बॉइलिंग पॉइंट किती, ह्या सगळ्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. पण त्याची रिएक्टिव्हिटी तुम्ही बघाल तेव्हा काय समजतात, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. Now, classical quantitative methods consist of volumetric analysis and gravimetric analysis, etc. आता क्वांटिटेटिव्ह मेथड्स किती क्वांटिटी मध्ये आहे हे कसं तुम्हाला सांगतात, व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस, टायट्रेशन, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस म्हणजे त्या सोडियम फ्युजन टेस्ट वगैरे सारख्या. तर अशा सगळ्या टेक्निक्स मधनं तुम्हाला समजतं की तुमच्याकडे असलेल्या सॅम्पल मध्ये किती प्रमाणामध्ये वस्तू आहेत, बरोबर. आता केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस, इथून आपला धडा सुरू होईल हळूहळू करून. केमिकल अनालिसिस ऑफ अ सॅम्पल इज कॅरिड आउट मेनली इन 2 स्टेजेस. बाय ड्राय मेथड, ठीक आहे, in which the sample under test is not dissolved, and by the wet method in which the sample under test is first dissolved and then analyzed. तुमचं सॅम्पल तुम्ही भिजवताय का नाही याच्यावरती आहे. तुमचं सॅम्पल ड्राय असेल तर ते ड्राय अनालिसिस, बट इफ यू वेट इट देन इट इज अ वेट मेथड, ठीक आहे. आता the semi-micro qualitative analysis is carried out using the apparatus such as test tube, beakers, evaporating dish, crucibles, spot plates, watch glass, wire gauze, water bath, burner, blowpipe, pair of tongs, centrifuge, etc. थोडक्यात हे सगळे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला अनालिटिकल लॅबमध्ये दिसतात. सेंट्रिफ्यूज मशीन असतं, इव्हॅपोरेटिंग डिश असते, गरम करण्याकरता बर्नर असतं, बर्नरच्या वरती ट्रायपॉड स्टँड असतं, तिथे तुम्हाला एक वायर गॉज असते, त्याच्यावर बीकर असतं, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं असतं, त्यात टेस्ट ट्यूब असतात, त्याच्यात तुमचे सॅम्पल असतात, तुम्हाला त्याचं सेपरेशन करायचं, त्याच्याकडे लागणारी सगळी सामग्री तिथे असते. नाउ द क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्व्हॉल्व्स डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट. The majority of organic compounds are composed of a relatively small number of elements. The most important ones are carbon, hydrogen, oxygen, nitrogen, sulfur, halogens, phosphorus. मोस्टली तुमच्या ऑर्गॅनिक टेस्टमध्ये तुम्हाला ह्या एलिमेंट्सना चेक करायचे. एलिमेंटरी क्वालिटेटिव्ह अनालिसिस इज कन्सर्न विथ द डिटेक्शन ऑफ द प्रेझेन्स ऑफ दिस एलिमेंट्स. ह्यांच्यापैकी जनरली कोणता ना कोणता एलिमेंट त्याच्यामध्ये असतो आणि ह्याचं चेकिंग जनरली ऑर्गॅनिक मध्ये होतं, ठीक आहे. द आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्व्हॉल्व्स टेस्ट लाईक डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप, डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट, अँड क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ सॅम्पल ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड इन्व्हॉल्व्स डिटेक्शन अँड कन्फर्मेशन ऑफ कॅटॅनिक कंपाऊंड्स. आता बघा, तुमच्या क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये ऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला काय समजलं, ह्यांच्यापैकी कोणता तरी एखादा एलिमेंट आहे, पण त्याचा फंक्शनल ग्रुप काय आहे, तो अल्कोहोल आहे का, तो ऍसिड आहे का, तो फिनॉल आहे, म्हणजे फिनॉल म्हणजे ऑल ग्रुप म्हणजे अल्कोहोल सारखा, का तो अल्डिहाइड आहे
का तो कीटो ग्रुप आहे, का तो हॅलोजन ग्रुप आहे, असं काहीतरी तुम्हाला त्यातनं शोधून काढायचं असतं. पण तुमच्या इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या अनालिसिसमध्ये तुम्हाला कॅटायनिक आणि अनायनिक स्पेसिस म्हणजे बेसिक आणि ऍसिडिक रॅडिकल शोधायचे असतात. तुम्हाला माहिती आहे पूर्ण पिरियोडिक टेबल. आता पिरियोडिक टेबलच्या डाव्या बाजूला सगळे मेटल्स आहेत, उजव्या बाजूला सगळे नॉन मेटल्स आहेत. म्हणजे एस आणि डी ब्लॉक इज ऑल मेटल्स, पी ब्लॉक इज ऑल नॉट ऑल, एंड ऑफ इट इज नॉन मेटल्स, मध्ये मेटलॉइड्स आहेत आणि सुरुवातीचा काही भाग मेटल्स पण आहेत. सो पी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत त्याच्यामधनं तुम्हाला नॉन मेटल्स मिळतील आणि बाकी सगळीकडून तुम्हाला मेटल्स मिळतील. आता तुम्हाला एखाद्या इनऑर्गॅनिक कंपाऊंड मधनं अनायन आणि कॅटायन कोणता हे शोधून काढायचं. म्हणजे अनायन जो निगेटिव्ह आहे म्हणजे जो ऍसिडिक आहे, आणि कॅटायन जो प्लस चार्ज आहे ज्याने इलेक्ट्रॉन देऊन टाकलाय तो आहे बेसिक. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही बेसिक ऍसिडिक असं काहीतरी चेक करून त्यातनं शोधून काढू शकता. नाउ केमिकल मेथड्स ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय. आता तुम्ही केमिकल मेथड्स कोणत्या कोणत्या त्या बघा. सगळ्यात पहिले आहे डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आपल्याकडे असलेल्या सॅम्पलमध्ये. फॉर एक्झाम्पल आता आपण हा आंबा बघितला होता, मी या आंब्याला कट करणार, त्याचे सॅम्पल बनवणार आणि त्याला टेस्टिंगला घेणार, त्याच्यामध्ये ए टाकून बघणार, बी टाकून बघणार, सी टाकून बघणार. म्हणजे मला काहीतरी कलर चेंज घेतला, वास बदलला, टेस्टच बदलली काहीतरी त्याच्यामध्ये, किंवा पीएच पेपरने मी चेक करून बघणार त्याचं पीएच काय. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मला काय समजेल की त्याच्यामध्ये ए बी सी डी ह्याच्यापैकी कुठला तरी एलिमेंट आहे का, असेल तर किती पर्सेंटेज मध्ये. पर्सेंटेज कॉन्स्टिट्यूशन ऑफ द एलिमेंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द गिवन कंपाऊंड इन द गिवन सॅम्पल. बरोबर ना. एखादा आता हा आंबट असेल त्याच्यामध्ये ऍसिडिक टेस्ट जास्त आहे म्हणजे तो ऍसिडिक आहे, मग त्याच्यामध्ये पर्सेंटेज किती आहे ऍसिडचं हे मला शोधून काढता येईल. पण जर तो गोड असेल तर मग गोड बनवणारा जे केमिकल आहे त्याच्यामधलं त्याचा पर्सेंटेज वाढलेला असेल. समजलं का. Quantitative analysis of simple inorganic compound involves methods based on decomposition reaction म्हणजे gravimetric analysis and progress of reaction between two solutions till its completion. Titrametric or volumetric. Titration करायचं, volumetric analysis करायचा. So quantitative analytical methods involve measurement of quantities such as mass and volume by means by some equipment apparatus and weighing machines. Burette ह्याने तुम्हाला त्याचं मास आणि व्हॉल्यूम शोधून काढायचं आहे. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर अनालिसिस बघा. आता हा या धड्यातला खूप महत्वाचा मुद्दा आहे, एरर. साधी आपली स्केल असते, प्लॅस्टिकची स्केल, ज्याच्यावरती आपण लेंथ मोजतो. आपण कशी लेंथ मोजतो सांगा बरं जरा तुम्ही मला. सेंटीमीटर मध्ये. बरोबर. पण कुठलाही पॉइंट घेतो का आपण त्याच्यावरच, कसं मोजतो आपण. कसं एखादी गोष्ट मला मोजायची तर त्या पट्टीवर मी कशी मोजेन. समजा मला माझा मोबाईल मोजायचा तर कसा मोजला पाहिजे. त्याच्यावर स्केल ठेवून ते. मग स्केलचा कुठलाही पॉइंट ठेवायचा का त्याच्यावरती. नाही. हा मग कसं ठेवायला पाहिजे. 0 पासून. हा 0 कुठे टच व्हायला पाहिजे, माझ्या स्क्रीनला का माझ्या कव्हरच्या टोकाला. कव्हरच्या टोकाला. शाबाश. आता तुम्हाला समजलं का मी काय म्हणते. मला एखादी गोष्ट मेजर करायची आहे तर माझं मेजरमेंट वेगळं असू शकतं, तुमचं वेगळं असू शकतं आणि तिसऱ्या मुलाचं काहीतरी वेगळंच असू शकतं. ह्याचाच सिम्पल एक्झाम्पल आहे आपल्या बेंचची लेंथ मोजा. हे तुम्हाला सांगितलं की एकाच बेंचच्या दोन्ही मुलांची लेंथ वेगवेगळी होऊ शकते. पट्ट्या वेगळ्या असतील, मुलं वेगळी असतील, त्यांचं चेक करणं वेगळं असेल, तिरकं धरलं सरळ धरलं, ह्या सगळ्यामध्ये एरर येते. एररचा अर्थ आहे चूक. इथे ती मॅन्युअल असते किंवा ती इन्स्ट्रुमेंटल असते. आता हे काय आहे, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट चेक करता, त्याचं वजन असेल किंवा त्याचं लेंथ असेल किंवा तुम्ही व्हॉल्यूम जेव्हा मोजता तर मिनिस्कस असेल, लोअर आहे का अप्पर आहे, ह्याच्यावरती पण समजतं की तुमच्या डेटामध्ये एरर आली आहे का नाही. जितकी कमी एरर तितका ऍक्युरेट तुमचा रिझल्ट. बरोबर की नाही. आता ह्या मोबाईलच्या मला लेंथ मोजण्याच्या कार्यक्रमामध्ये समजा मी माझी पट्टी इथेच ठेवली किंवा माझ्या पट्टीमध्ये पहिले अंकच नाहीयेत, मी 1 पासून सुरू केलं तर मी 1 पासून मोजणार याला इकडे. म्हणजे 0 to 1चा 1 सेंटीमीटर गेला ना, म्हणजे माझ्या एररमध्ये मेजरमेंटमध्ये एरर आली आहे. कळलं का. याचा अर्थ असा आहे की चुका
ह्या आपल्या कॅल्क्युलेशन मधल्या सगळ्यात डेंजरस गोष्टी असतात. आपण विचार करतो आणि कारण की एरर म्हणजे कॅल्क्युलेशन मधली सगळ्यात महत्वाची पायरी आहे एरर मिनिमाइज. मग कसं करायचं? रिपिटेटिव्ह जास्तीचे असेल आवाज क्लिअर येत नाही. कॅमेरा मी मोबाईल हरवला, थोडं हल्लं असेल त्याचं. ठीक आहे, आता येतोय का मला सांगा. बरं, आता हा म्हणजेच काय करायचं, एकदा हाईट मोजून आपल्याला जर कन्फ्युजन असेल 4-5 वेळा हाईट मोजायची, मग त्याचं काय करायचं, एव्हरेज काढायचं. एकदा काढली, दोनदा काढली, तीनदा काढली, चारदा काढली. ह्या सगळ्याचा मी काढणार एव्हरेज. एकदा एव्हरेज निघाला की मला समजेल की माझं उत्तर करेक्ट आहे. कारण ह्याच्यातनं काय झालं, आपलं कॅल्क्युलेशन करेक्ट झालं. बरोबर, म्हणजेच आपण एरर मिनिमाइज केली. कोणत्याही डेटा अनालिसिस मध्ये किंवा क्वांटिटेटिव्ह किंवा क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपल्याला अॅक्युरसी पाहिजे. अॅक्युरसी म्हणजे अॅक्युरेट उत्तर पाहिजे. जितकं करेक्ट उत्तराच्या जवळ देऊ तितकं आपण अॅक्युरेट आहे. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये काही इंट्रिन्सिक एरर म्हणजे स्वतःच अंतर्भूत असलेल्या चुका असतात. जसं की कधी कधी इन्स्ट्रुमेंटच चुकीचं असतं, काही काही पट्ट्यांवरतीच चुकीचं मार्किंग घ्यायला, तर तुमची चूक नाहीये ना. तुम्ही बरोबर मोजायला गेलात पण पट्टी चुकीची आहे, ह्यात तुमची चूक नाहीये, पण तुम्ही जे मेजर करताय त्या वस्तूला घेतल्यामुळे तुमची झालेली चूक आहे. करेक्ट ना. अशा पद्धतीच्या अनेक चुका असतात. आता आपल्याला बघायचंय सायंटिफिक नोटेशन म्हणजे एक्सपोनेन्शियल नोटेशन. अ केमिस्ट हॅज टू डील विथ नंबर्स ॲज लार्ज ॲज एवढा मोठा फॉर द मॉलिक्युल ऑफ 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन गॅस और ॲज स्मॉल ॲज एवढा छोटा. बघा किती झिरो आहे तिकडे, एवढे झिरो आणि 166 ग्रॅम, एवढे झिरो आणि आधी 6022 एवढा नंबर. एवढा मोठा तेवढा छोटा, अशा मोठ्या वियर्ड रेंजमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असतात. मग आता काय करायचं, टू अवॉइड द रायटिंग ऑफ सो मेनी झिरोज. आता 000 लिहिताना चुका होतात ना, मग आपण काय करतो, त्याला नोटेशन देतो. म्हणजे काय करतो, 10⁻⁹, 10⁻10, 10⁻2 असं लिहितो. म्हणजेच काय झालं, याच्यामध्ये आपण n ला एक्सपोनंट टाकला, म्हणजे 10⁻2 असं लिहिलं. म्हणजे काय झालं, 10 × 10, बरोबर ना, 2 वेळा झाला 10 × 10. ह्यालाच आपण काय म्हणणार, 10⁻2. आता हे सोपं आहे म्हणून आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये, पण 10⁻9 म्हणजे काय होतं, त्याच्या आधी एवढे नंबर होते आणि हा शेवटचा, आधी 9 आणि हा शेवटचा, एवढे नंबर त्याच्यामध्ये होते. सो एवढा मोठा नंबर लिहिण्याच्या ऐवजी आपण त्याला 10⁻9 असं लिहून टाकतो. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे अनालिटिकल कॅल्क्युलेशन्स मधला, जो आहे प्रिसिजन अँड अॅक्युरसी ऑफ मेजरमेंट. हा स्टार पॉइंट आहे, तुमच्या पुस्तकात त्याला स्टार करून टाका. प्रिसिजन अँड अॅक्युरसी. प्रिसिजन या शब्दाचा अर्थ आहे जितकं तुमचं उत्तर करेक्ट उत्तराच्या जवळ आहे ते आहे तुमचं प्रिसिजन. बरोबर, प्रिसाइज उत्तर. आणि अॅक्युरसी म्हणजे अॅक्युरेट उत्तर, अगदी बरोबर उत्तर. आता हे काय आहे जरा समजून घ्या. दोन वेगवेगळ्या टर्म आहेत. प्रिसिजनला अॅक्युरसी, अॅक्युरसीला प्रिसिजन असं म्हणतात बऱ्याचदा. आता ह्याच्यात काय चाललंय बघा. एम ऑफ एनी मेजरमेंट इज टू गेट द ऍक्च्युअल व्हॅल्यू कॉल्ड एज ट्रू व्हॅल्यू ऑर एक्सेप्टेड व्हॅल्यू. आपण कोणतेही कॅल्क्युलेशन का करतो, आपल्याला त्याची ट्रू व्हॅल्यू पाहिजे. बरोबर ना. समजा मी बघितलं की आपल्या वर्गातल्या सगळ्या मुलांची हाईट किती, ते हाईट काय आहे, हाईट काय हे चेक करण्याकरता मी काय करेन, सगळ्या मुलांना एका रांगेत उभं करेन, सगळ्यांची हाईट 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 मेजर करेन आणि मग काय करेन, त्याचा एव्हरेज काढेन. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, हा आता मला त्याची ट्रू व्हॅल्यू काढायची, अॅक्युरेट व्हॅल्यू काढायची. तर नियरनेस ऑफ द मेजर व्हॅल्यू अॅक्युरेसी म्हणजे किती माझं अॅक्युरेट, माझं उत्तर एक्सपेक्टेड उत्तर आहे. मॅम आवाज ब्रेक होतोय. का रे बाळा, थांब, मी बंद केलाय, 2 सेकंड. स्क्रीन पण दिसत नाही मॅम.
2 मिनिटं मी जरा जागा बदलून बघते माझी. लेट मी रिलोकेट माय सेल्फ. तर चांगली रेंज होती नाही, हल्ली आहे माझी रेंज. ठीक आहे, मी आलेच दुसऱ्या रूम मध्ये येते जेणेकरून हा प्रॉब्लेम येणार. नेक्स्ट जस्ट 1 सेकंड. ओके, आता माझा आवाज येतोय का बघा? येस Yes, मॅम. ma'am. चला, आणि आता परत स्क्रीन शेअर करते, बघूया त्याच्यात काही प्रॉब्लेम येतोय का. मला असं वाटतंय की आता येणार नाही. आता मी तिथे खूप चांगली रेंज होती म्हणून तिकडे होते, ती आता फ्लक्च्युएट झाली आहे वाटतं. चला, इथे तरी आली आहे सध्या. सॉरी. चलो, हे बघा, आता इथे बघा, तुम्हाला दिसते का आता स्क्रीन? दिसते का व्यवस्थित? येस मॅम. हो, गुड. चलो, हा, मी म्हणत होते 10 हे ट्रू व्हॅल्यू आहे, म्हणजे हे माझं उत्तर आहे. माझं उत्तर आलं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 9.8, म्हणजे 0.2%ची 0.2% नाही 0.2 ची एरर आली. पण माझं उत्तर बऱ्यापैकी ऍक्युरेट आहे, म्हणजे ऍक्युरसी चांगली आहे. 10 हे ऍक्च्युअल उत्तर आहे. 9.8 ला जर मी काय केलं, राऊंड ऑफ केलं, तर त्याचं उत्तर काय येईल? 10च येईल. म्हणजे बऱ्यापैकी माझं उत्तर ऍक्युरेट आले. पण 10 ही ट्रू व्हॅल्यू होती, म्हणजे खरं उत्तर होतं, आणि माझं आन्सर आलं 7.2. मग सांगा, हे उत्तर ऍक्युरेट आहे का? No, ma'am. म्हणजे याच्यामध्ये एरर जास्त आहे आणि उत्तर ऍक्युरसी पासून लांब आहे. म्हणजेच लार्जर द ऍक्युरसी, स्मॉलर द एरर. जितकी तुमची व्हॅल्यू ऍक्युरेट आहे तितका तुमचा एरर कमी आहे, बरोबर ना? ऍक्युरसी डिपेंड्स अपॉन द सेन्सिटिव्हिटी ऑर लिस्ट काउंट. सेन्सिटिव्हिटी, आता जसं लिस्ट काउंट, आपल्या पट्टीचा लिस्ट काउंट काय आहे? 0.1 मिलीमीटर, बरोबर ना? 0 to 1 या सेंटीमीटरच्या मध्ये 10 रेषा आहेत, त्या मिलीमीटरच्या आहेत. तर प्रत्येक इक्विपमेंट मध्ये त्याचा मिनिमम किंवा लिस्ट काउंट असा असतो. त्याच्या पलीकडे तुम्ही त्याला नीट मोजू नाही शकत, बरोबर? आता तुम्हाला हे माहितीये की तुमच्या पट्टीला तुम्ही 0.1 नाही, तुमच्या पट्टीला 1 मिलीमीटरच्या खाली मोजू नाही शकत. त्याच्याहून छोट्या वस्तू मोजण्याकरता तुम्हाला त्या पट्टीचा उपयोग होणार आहे का? नाही होणार. मग तिथे एरर वाढेल. पण तुम्हाला अशा गोष्टी की समजा माझ्या पुस्तकाची जाडी किती आहे किंवा माझ्या मोबाईलची जाडी किती आहे हे बघण्याकरता जरी मी ते बघितलं, तरी पण तुमच्या त्या पट्टीच्या याच्यामध्ये अर्धा सेंटीमीटर, पाऊण सेंटीमीटर असं उत्तर ते येऊ शकतं. म्हणजेच तुम्हाला त्याचा लिस्ट काउंट माहिती असायला पाहिजे. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही किती कमीत कमी मोजू शकता. समजा माझी नवीन कोरी वही आहे किंवा पुस्तक आहे, त्याची मला जाडी मोजायची. जाडी म्हणजे काय? समजा हे माझं पुस्तक, असं काढतो ना आपण पुस्तक, हे असतं ना इथलं, हे चित्रातलं हा भाग, ही जाडी, हे मला मोजायचं, हे अंतर मोजायचंय पूर्ण पुस्तकाचं. आता हे अर्ध काढलंय मी, पूर्ण पुस्तक बंद केलं की त्याची जाडी, पूर्ण पुस्तकाची हाईट थोडक्यात बघायची आहे मला. हाईट म्हणजे लेंथ नाही, हाईट, सगळ्या पानांची हाईट. आता ती मी पट्टीमधनं बघितली तर माझ्या पट्टीमध्ये त्याचं उत्तर आलं काहीतरी 1.8 सेंटीमीटर. एवढी माझ्या त्या पुस्तकाची हाईट आहे. थिकनेस, थोडक्यात थिकनेस हा चांगला ऍक्युरेट शब्द त्याच्यावर. येस मॅम. 1.8 एवढी झाली त्याची थिकनेस. पण माझ्या पट्टीमध्ये 1.8 च्या खाली काही मोजलंच जात नाही. 1 सेंटीमीटर आणि 8 मिलीमीटर असं त्याचा अर्थ आहे ना. पण आणखीन माझ्याकडे दुसरी पट्टी असली किंवा तो वर्नियर कॅलिपर किंवा असं काही इन्स्ट्रुमेंट असलं तर मला पुढचा पण नंबर मिळेल, 1.82. म्हणजे मिलीमीटरचा पण कितवा पुढचा भाग ते मला कळेल, बरोबर ना? माझ्या पट्टीचा येस मॅम. लिस्ट काउंट आहे
मिलीमीटर पर्यंत. त्याच्या पुढचं मला चेक करायचं असेल तर मला दुसरं इन्स्ट्रुमेंट घ्यावं लागेल. जितकं मला हे पुढचं 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 मिळेल तितकी माझी व्हॅल्यू ॲक्युरेट 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 होत जाईल आणि माझा एरर कमी 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 होत जाईल. एरर कमी, ॲक्युरेसी जास्त. बरोबर ना? आता बघा आपल्याला ma'am. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे ब्युरेट. ब्युरेट नावाची एक गोष्ट असते. ब्युरेट अशी लटकवलेली असते लॅबमध्ये. ठीक आहे. त्याला इथे होल्डर असतं आणि इथे स्टँडला लावलेली असते. त्याला खाली एक छोटूसा असा पाईप असतो आणि इथे एक नळ असतो. इकडनं तुम्ही थेंब 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 असं लिक्विड खाली तुमच्या बीकरमध्ये किंवा कोनिकल फ्लास्कमध्ये घेऊ शकता. हे टायट्रेशन एक्सपेरिमेंट्स मध्ये वापरलं जातं बरं का. आता मी माझा कॅमेरा ऑन करू का? मला वाटतं बऱ्यापैकी नेटवर्क स्टेबल झालेलं आहे. ठीक आहे ना, मी दिसते ना तुम्हाला आता? गुड. चला आता बघा, हे आहे आपलं काय इन्स्ट्रुमेंट? हे आहे आपली ब्युरेट. ब्युरेट वरती इथे रिडिंग्स असतात 1 2 3 4. म्हणजे तुम्हाला कळतं की किती सोल्युशन तुम्ही त्याच्यामध्ये भरलंय. आता द स्मॉलेस्ट क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड, नाही आता फॉर एक्झाम्पल ब्युरेट रिडिंग ऑफ 10.2 ml. 10.2 ml आपल्या ब्युरेट वरची रिडिंग आहे. पण त्या 10.2च्या वरचं खालचं आपल्याला माहिती नाही. ते 10.3 पण असू शकतं, 10.1 पण असू शकतं, 10.2 एवढाच नंबर आहे त्याच्यावरती. त्याच्यावरती बघा, ही आहे तुमची ग्लास ब्युरेट आणि असं तुमचं लिक्विड असतं. याला म्हणतात लोअर मिनिस्कस. खालची जी लेवल असते त्याला लोअर मिनिस्कस म्हणतात, याला म्हणतात अप्पर मिनिस्कस. आता इथून खाली तर तुमचं सगळं सोल्युशनच आहे ना. तुम्ही 10.2 मोजताना हे मोजलंय का हे मोजलंय? कळलं का? म्हणजे तुमची ॲक्युरसी जी आहे ती ह्या मेजरमेंट वरती पण ठरते की तुम्ही लोअर मिनिस्कस मोजलाय का अप्पर मिनिस्कस मोजलेलं आहे. कळलं का? म्हणजेच जितकं तुमचं ॲक्युरेट रिडिंग असेल खालच्या पट्टीला लागले म्हणजे तो लोअर मिनिस्कस मला धरायचा. आता मजा अशी असते, या काचेच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये सगळे लिक्विड आपल्याला वर पण दिसतात खाली पण दिसतात, पूर्ण गोल दिसतात ना. वरचं पण दिसतं खालचं पण दिसतं, धरायचं काय? अशा केसमध्ये लोअर मिनिस्कस धरला जातो. पण स्टील तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये हा एक्सपेरिमेंट कराल डोळे उघडून डोकं उघडून बघा, तुम्हाला समजेल की का बरं टायट्रेशनच्या एक्सपेरिमेंट मध्ये चुका होतात. कारण की ह्याच्यातल्या व्हॅल्यूज कळत नाहीत आपल्याला. आपण हे पण धरतो, कधी ते धरतो, कधी हे धरतो. एकच कॉन्स्टंट ठेवली तरी चालेल. सगळ्या ह्याच्यामध्ये मी लोअर मिनिस्कस लोअर मिनिस्कस लोअर मिनिस्कसच धरेन. सगळ्या ह्याच्यामध्ये मी अप्पर धरेन अप्पर धरेन अप्पर धरेन. कारण काय, आपण एक रिडिंग घेत नाही, आपण 5-6 रिडिंग घेतो आणि त्याचा एव्हरेज काढतो. एव्हरेज काढताना ह्या चुका मिनिमाइज होतात. म्हणजे तुम्ही एकच गोष्ट कॉन्स्टंट ठेवली आणि त्याच्याप्रमाणे आन्सर काढलं तरी पण तुमचा आन्सर बऱ्यापैकी मॅच होऊ शकतं. पण कधी लोअर मिनिस्कस धरला, कधी अप्पर धरला. आता मी विसरलो होतो लोअर आहे का खाली आहे, आता खालचाच धरला आणि खालचाच धरत गेलो. पण आता मला वाटतं शेवटच्या रिडिंगला नाही, माझं चुकलं, मला वरचंच धरायचं होतं. असं तुम्ही उड्या मारत राहिलात, तुमचं सगळं उत्तर गचाळपणाने उलट सुलट होईल. मग तुम्हाला त्याचं फायनल आन्सर जे ते एरर वालच मिळेल. बरोबर? मग आता एरर्स मे बी एक्सप्रेस्ड ॲज ॲब्सोल्यूट ऑर रिलेटिव्ह एरर. तर ॲब्सोल्यूट एरर काय आहे? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ॲब्सोल्यूट एरर कशी असते? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मी 10.2 ला 10.3 बघितलं आणि त्याची ट्रू व्हॅल्यू काय होती? 10.2. म्हणजे ॲब्सोल्यूट एरर किती झाला? 0.1चा झाला. ठीक आहे. आणि रिलेटिव्ह एरर कशी करतात? ॲब्सोल्यूट एरर बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. म्हणजे आता त्याची रिलेटिव्ह एरर आपण कशी काढली? एक्झाम्पल देऊया. आपली ट्रू व्हॅल्यू आहे 10 आणि मी त्याला धरलं 10.2 किंवा 10.1. बरोबर? मग माझी ॲब्सोल्यूट एरर किती आली सांगा? 10.1 मायनस 10 किती आली? 0.1. करेक्ट. ही आली माझी ॲब्सोल्यूट एरर. आता मला त्याची रिलेटिव्ह एरर काढायची. आता ॲब्सोल्यूट एरर माझी वरती आली, किती आली ती? 0.1. बरोबर? डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू किती होती? Yes, ma'am. 10 इंटू 100. आता करा कॅल्क्युलेशन. किती झाली? हा शून्य गेला, हा शून्य गेला. 10 इंटू 0.1 म्हणजे आन्सर काय आलं? 1. बरोबर ना? म्हणजे माझी रिलेटिव्ह एरर किती आली? 1 ची आली. अशी व्हॅल्यू आपण काढू शकतो.
बरोबर का? तुम्हाला समजतंय ना आपण काय करतोय? आता आपण एरर या मुद्द्यावरती डिस्कशन करतोय. बघा, मी तुम्हाला ब्युरेटमध्ये जे सांगत होते ते सेम आहे. तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जाल आणि इन्स्ट्रुमेंट बघाल तेव्हा तुम्हाला समजेल. आणि इन केस हे नसतील तर तुम्ही युट्यूब वरती किंवा गुगल वरती पण ब्युरेट, पिपेट अशी नावं टाकून बघा. तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिसतील कसे असतात. म्हणजे तुम्हाला समजेल की हे सगळं काय चाललंय या पुस्तकामध्ये. हे बघायचं असेल तर तुम्हाला तिकडे सर्च करावी लागेल. तुम्हाला खरी खरी चित्र दिसतील त्याची आणि मग त्याच्यामध्ये ते लिक्विड दिसतील. आता तुम्हाला इथे काय दिसतात? 3 पॉसिबिलिटीज ऑफ अ ब्युरेट रीडिंग 10.2. 10.2 रीडिंग घ्यायची आहे. तर आता 10 कुठे आहे? इथे. हा 10.1 आणि त्याच्या खालची लेवल 10.2 आहे. हा काय आहे? 10. हा 10.1 आणि 2 ह्याच्या अधेमध्ये आहे. म्हणजे हा 10.1 आणि 10.2 याच्या बरोबर मध्यभागी आहे. कळलं का? हा तरी ठीक आहे 10.2 ला टेकलेला आहे. दिसतंय का तुम्हाला? हा 10, 10.1, 10.2 हे 10.2 ला टेकलं Yes, होतं की ma'am. नाही? आता ह्याच्यात बघा ना, Yes, ma'am. 10.1 इकडे आहे, 10.2 इकडे आहे आणि याच्या अधेमध्येच आहे, बरोबर मध्यभागातनं चाललेलं आहे. तरी आपण त्याला काय धरलंय? 10.2, कारण आपण त्याला राऊंड ऑफ करतो. जिकडे जास्त तिकडे धरतो. तिसऱ्या याच्यामध्ये तर बघा 10.2 च्या खाली गेलेलं आहे, पण ते 10.2 च्या जवळ आहे. म्हणजे काय आहे? तरी 10.2 आहे. एक्झाम्पल, समजा मी तुम्हाला म्हटलं 3.4. अरे थांब, इकडे लिहिलं तर मला वरती लिहिता येतं 3.4. ह्या नंबरला राऊंड ऑफ करा. तर राऊंड ऑफ सिंगल डिजिट मध्ये 3.4 ला राऊंड ऑफ करा. 3. करेक्ट. 2.9 ला राऊंड ऑफ करा. 3. मग आता 3. ऍक्च्युअल व्हॅल्यू तुमची असेल 3. तुमचं एक रिडिंग आलं 2.9, एक रिडिंग आलं 3.4, एव्हरेज काढला, आन्सर आलं 3. एरर बघा किती डेंजरस आहे. 2.9 मध्ये 0.1 चा डिफरन्स, 3.4 मध्ये 0.4 चा डिफरन्स, पण राऊंड ऑफ करून तुमची व्हॅल्यू आली 3च. यालाच म्हणतात एरर. ठीक आहे. आता बघा पुढचा मुद्दा हा झाला की आपण आज थांबूया. मल्टिपल रिडिंग्स ऑफ द सेम क्वांटिटी आर नोटेड टू मिनिमाइज द एरर. म्हणूनच आपण काय करतो? त्याच्या मल्टिपल रिडिंग घेतो की हे कन्फ्युजन क्लिअर व्हावं आणि एरर मिनिमाइज व्हावं. इफ द रिडिंग्स मॅच क्लोजली दे आर सेड टू हॅव हाय प्रिसिजन. आतापर्यंत आपण अॅक्युरसी बद्दल बोलत होतो, आता आपण प्रिसिजन कडे आलेलो आहोत. म्हणजेच काय? इफ द रिडिंग्स मॅच क्लोजली दे आर सेड टू बी विथ हाय प्रिसिजन. म्हणजेच समजा मी 5 रिडिंग घेतल्या, त्या आहेत 2.1, 2.2, 2.1, पुन्हा आली माझी रिडिंग 2.1, पुन्हा आली 2.3 आणि अजून एक आली 2.0. आता ह्यांना जर तुम्ही बघितलं ना, त्याची रेंज आहे 0 to 3 पर्यंतची. म्हणजे हाय प्रिसिजन एम्प्लॉईज रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ द रिडिंग्स अँड इफ दे आर मॅचिंग विथ व्हेरी क्लोज विथ इच अदर. म्हणजे तुमचे रिडिंग एकमेकांना खूप क्लोज आहेत. 2.1, 2.2, 2.1, 2.3, पण परत दुसरा 2.0. म्हणजे तुमचा याचा सगळ्याचा एव्हरेज तुम्ही काढलात तर तो खूप चांगला येईल. ते प्रिसाइज आहेत, एकमेकांना जवळ जवळ आहेत. तुमचे रिडिंग्स आता कशा आहेत? प्रिसाइज रिडिंग आहेत. बरोबर. मग अशी मी तुम्हाला म्हटलं होतं ऍक्युरेट शब्द आहे. ऍक्युरेट म्हणजे माझ्या मिनिंगला बरोबर मॅच होईल एवढा जवळचा शब्द आहे. आता मी तुम्हाला म्हणते प्रिसाइज उत्तर द्या, म्हणजे करेक्ट उत्तर द्या. सगळ्या पर्यायांमधलं प्रिसाइज उत्तर द्या. बरोबर. हाय प्रिसिजन इज अ प्री रिक्विजिट फॉर हाय अॅक्युरेसी. बरोबर ना? तुमच्या हाय अॅक्युरेसीसाठी तुमचं हाय प्रिसिजन असलं पाहिजे. म्हणजे तुमचे रिडिंग सगळ्या क्लोज असल्या पाहिजे, चांगल्या असल्या पाहिजे, जवळजवळ असल्या पाहिजे. म्हणजे तुमचं उत्तर पण अॅक्युरेट येईल. ठीक आहे. प्रिसिजन इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ डेव्हिएशन. प्रिसिजन कसं सांगतात? डेव्हिएशन मध्ये. हे कसं आहे बघा. हा आपण एक ग्राफ काढूया. हा आहे तुमचा करेक्ट ग्राफ, पण तुमचं उत्तर असं आलं तर तुमचं उत्तर डेव्हिएट झालं की नाही मेन उत्तरापासून, ह्याला म्हणतात डेव्हिएशन. ठीक आहे. अँड ऍब्सोल्यूट डेव्हिएशन
is the modulus of the difference between the observed value and the arithmetic mean of the set of the several measurements made in the same way. फार डोक्याला ताण घेऊ नका. अरिथमेटिक म्हणजे गणिती कॅल्क्युलेशन केलेले आहेत त्याच्यामध्ये. ही ट्रू व्हॅल्यू होती आणि ही आपली व्हॅल्यू आहे, म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स आहे आणि याला डेव्हिएशन म्हणतात. ठीक आहे. आता ऍब्सोल्यूट डेव्हिएशन कसं काढतात? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन, कारण की अरिथमेटिक आहे ना हे. अरिथमेटिक मीन म्हणजे काय? एव्हरेज. अरिथमेटिक मीन ऑफ ऑल द ऍब्सोल्यूट डेव्हिएशन इज कॉल्ड द मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. ते कसं काढायचं? त्याचा पर्सेंटेज काढायचा. ठीक आहे. याच्यावरती एक प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे, तो तुम्ही आरामात बघा आणि पुढच्या वेळेला आपण याच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊ, जे आहे सिग्निफिकंट फिगर्स. हा वाटतो तितका सोपा टॉपिक नाहीये. याचे रूल्स आहेत आणि एकदा तुम्हाला कळले की तुमचं आयुष्य बरं जाईल, कारण की राउंडिंग ऑफ आहे याच्यामध्ये आणि खूप वेगवेगळे रूल्स आहेत. हे सगळे काय आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघूया. ठीक आहे. आज थांबूया आपण. Yes, ma'am. चलो, तुम्हाला कळलं आज आपण जे काही बोललो? थोडंफार तरी कळलं? Yes, yes, ma'am. हो मॅम. चलो, भेटूया पुढच्या वेळेला. Yes, ma'am. चलो, बाय. थँक्यू पूजा मॅम. थँक्यू प्रेमा मॅम. बाय मुलांनो. मुलांनो 8:30 ला तुमचा लेक्चर आहे, तर Yes, वेट ma'am. करा.